सर्वांना ख्रिस्तात सलाम. यशाया 40:6-8 सांगते, सर्व मानवजाती गवत आहे, तिची सर्व शोभा वनातल्या फुलांसारखी आहे. गवत सुकते, फूल कोमेजते, कारण परमेश्वराचा फुंकर त्यावर पडतो. लोक खरोखर गवतच आहेत. गवत सुकते, फूल कोमेजते, पण आमच्या देवाचे वचन सर्व काळ कायम राहते. इतके क्रांतिकारक होऊन गेले, ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन परमेश्वराचे वचन लोकांपर्यंत पोचावे म्हणून त्यासाठी कारणी लावलं. अनेक क्रांतिकारक होऊन गेले, त्यांचे नावं देखील आपल्याला माहीत नाहीत. परंतु देवाचे वचन हे अनेक पेच प्रसंगातून, अनेक कठीण काळातून जाऊन देखील, जिथे लोकांनी साखळदंडाने बांधून तो बंद करण्याचा प्रयत्न केला, तरी पण जिवंत वचन आहे आणि ते वचन आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. मानवी जीवन हे अल्प आणि क्षणभंगूर आहे आणि जे देवाचे वचन त्याच्या विश्वसनीय सत्तेचं जे आहे ते टिकणारं आहे, याची शाश्वती इथे यशया आपल्याला देत आहे. अनेक ख्रिस्ती विश्वासणारे ख्रिस्ती क्रांतिकारक यांनी निर्भीडपणे तत्कालीन सत्ताधीशांना न घाबरता देवाची सेवा केली. अनेक विश्वासणाऱ्यांनी देवाच्या वचनाची सत्यता नाकारण्याऐवजी आपल्या प्राणाची आहुती दिली. परंतु असे का? कारण इब्री 4:12 सांगते, देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तरवारीपेक्षा तीक्ष्ण, जीव व आत्मा, सांधे व मज्जा यांना भेदून आरपार जाणारे असे आहे. आपले मनातील विचार आणि हेतू याचे परीक्षण करणारे असे वचन आहे. स्तोत्रकर्ता सुद्धा म्हणतो, तुझे वचन माझ्या पाऊलांकरता दिवा आणि माझ्या मार्गावर प्रकाश असा आहे. देवाचे वचन संकटात टिकून ठेवते, आपल्याला दुःखात सांत्वन देते. का? कारण की पवित्र शास्त्र हे जिवंत देवाचं वचन आहे आणि या जिवंत देवाचं वचन आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी किती लोकांना किती त्रास, किती कष्ट, किती थट्टा, अवहेलना आणि आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली आहे, याबद्दल आपण आज वाचणार आहोत. आणि असाच एक व्यक्ती, याच्याबद्दल आज आपण माहिती करून घेणार आहोत. आणि त्या व्यक्तीचं नाव आहे विल्यम टिंडेल. विल्यम टिंडेल देशातून फरार होऊन राजा, इंग्लंडचा जो राजा आहे आणि चर्च ह्यापासून लांब पळत राहिला आणि त्याच्या जीवनातील अधिक भाग त्याने असाच फरारी म्हणून घालवला. का? त्याचा दोष इतकाच होता की इंग्लंडमधील इंग्लिश भाषिकांना पवित्र शास्त्र त्यांच्या रोजच्या बोलीभाषेत उपलब्ध करून दिलं पाहिजे. त्याच्या संपूर्ण जीवनाचा हेतू केवळ इतकाच होता की लोकांना त्यांच्या रोजच्या भाषेमध्ये, जे त्यांचं रोजचं संभाषण ज्या भाषेत ते करतात, त्या भाषेत पवित्र शास्त्र उपलब्ध झालं पाहिजे. विल्यम टिंडेलबद्दल जरा पर्सनल माहिती आपण करून घेऊया. 1495 या साली याचा जन्म झाला. त्याच्या पूर्व आयुष्याबद्दल जास्त काय माहिती नाही आहे, परंतु गरीब घराण्यातून हा जन्मलेला असा एक व्यक्ती अभ्यासू होता. म्हणून ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमधनं त्यांनी BA आणि नंतर MA ही पदवी प्राप्त करून घेतली. आणि धर्मशास्त्र म्हणजेच थिओलॉजी याच्यामध्ये त्यांनी ती पदवी घेतली. त्यांनी जीवन ख्रिस्ताला समर्पित कधी केलं याच्याबद्दल माहिती नाही आहे अधिक, परंतु जेव्हा तो धर्मशास्त्राचा अभ्यास करत होता तेव्हा त्याला हळूहळू कळू लागलं की जे धर्मशास्त्र आपण शिकतोय, थिओलॉजी, धर्मशास्त्र म्हणजे परमेश्वराबद्दल अधिक आणि अधिक ज्ञान देणं, परमेश्वराबद्दल अधिक आणि अधिक ज्ञान प्राप्त करून घेणं हा त्याचा हेतू होता. आणि जे त्याच्याकडे सगळ्यात महत्त्वाचं आणि सर्वात ऑथेंटिक असं जे बुक होतं ते म्हणजे बायबल.
पवित्र शास्त्रातून मला हे ज्ञान प्राप्त झालं पाहिजे. आणि ह्या लोकांनी ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये जे शिकवत आहेत, धर्मशास्त्र जेव्हा ते मला शिकवत आहेत तेव्हा पवित्र शास्त्रातून शिकवावं असा त्याची मागणी जी होती ती अशी होती. परंतु धर्मशास्त्रात त्याला काय शिकवलं जात होतं माहिती आहे? कॅथलिक चर्चचा इतिहास, कॅथलिक चर्चचे तत्व, कॅथलिक चर्चच्या विधी, ह्या सर्वांचं प्रशिक्षण विल्यम टिंडेल याला धर्मशास्त्राच्या नावाखाली देत जात होतं. आणि ह्याचा त्याने निषेध केला. पवित्र शास्त्र जे देवाचं जिवंत वचन, त्यातनंच मला अभ्यास माझा झाला पाहिजे आणि त्यातनंच मी शिकलं पाहिजे, हे त्याचं धोरण होतं आणि हा त्याचा जीवनाचा हेतू त्यांनी केला. एक प्रॉब्लेम असा होता की तत्कालीन जे बायबल होतं, आपण मागच्या काही क्रांतिकारकांना बघत होतो तेव्हा तत्कालीन बायबल हे लॅटिन भाषेत होतं. लॅटिन भाषा म्हणजे जणू काय आजच्या काळात आपल्याला सांगितलं की संस्कृतमध्ये बायबल आहे आणि संस्कृतमधलं बायबल तुम्ही वाचावं. आपल्याला नाही वाचता येणार, कारण की जी भाषा आहे ती अवघड आहे आणि आपल्या रोजच्या परिचयाची नाही आहे. आपल्याला आज देवकृपेने आपल्या हातात मराठी पवित्र शास्त्र आहे आणि ते पवित्र शास्त्र वाचताना आपल्याला देवाची ओळख अजून आणि अजून होते. आपण रोज पवित्र शास्त्र वाचल्यानंतर आपल्याला अधिक देवाबद्दल कळतं. ते का? कारण की ते आपल्या रोजच्या बोलीभाषेत आपल्याकडे उपलब्ध आहे. तत्कालीन जे इंग्लंडमधील लोक होते त्यांच्याकडे त्यांच्या बोलीभाषेमध्ये पवित्र शास्त्र उपलब्ध नव्हतं आणि ते करून द्यायचं, हे विल्यम टिंडेल यांनी त्याच्या जीवनाचा उद्देश केला, त्याचा जीवनाचा हेतू तो केला. आता हे पहिल्यांदाच झाले असे नव्हते. याच्या आधी काही वर्षाआधी जॉन वायक्लिफ नावाचा एक व्यक्ती होऊन गेला. त्यांनी प्रयत्न केलेला की लोकांच्या रोजच्या भाषेमध्ये त्यांचं जे बायबल आहे ते तसं भाषांतर व्हावं, परंतु ती जी भाषा होती ती अजून जुनी होती आणि लोकांना तरीही जॉन वायक्लिफने जे बायबल केलं होतं ते इतकं समजलं नाही आणि त्यांनी ते आत्मसात केलं नाही. म्हणून टिंडेलनी म्हटलं की मी हा जो हे जे काम आहे ते मी माझ्या हातात घेतो आणि पवित्र शास्त्र जे आहे ते लोकांना रोजच्या जीवनात वाचता येईल, रोजच्या बोलीभाषेत असेल असे मी करतो. लॅटिन ज्या भाषेत जे बायबल लिहिलं होतं ते 4थ्या शतकात 4th सेंचुरीमध्ये लॅटिन भाषेमध्ये त्याचं भाषांतर केलेलं, जे ओरिजिनल इब्री आणि ग्रीक भाषा होती ज्याच्यामध्ये जे संदेष्टे आहे किंवा जे तत्कालीन लोक होते त्यांनी लिहिलेलं 4थ्या सेंचुरीमध्ये 4थ्या शतकात त्याचं लॅटिनमध्ये भाषांतर केलेलं. परंतु हे जे विल्यम टिंडेल ज्या काळात जगत होता तो 15वा शतक होता आणि 15व्या शतकापर्यंत कोणीही त्या जुन्या भाषेपासून त्याचं भाषांतर केलं नव्हतं आणि लोकांना म्हणून खरा देव कोण आहे हे माहीतच नव्हतं. आता विल्यम टिंडेल ह्याने 8 भाषांमध्ये प्रशिक्षण घेतलेलं आणि त्यामध्ये ग्रीक आणि इब्री ही देखील एक भाषा होती. पाहिजे तर विल्यम टिंडेलनी त्याचं आयुष्य एक विद्वान म्हणून, आता ह्या विद्वानांना ज्यांना अनेक भाषा माहिती आहे आणि जे असे युनिव्हर्सिटीमधनं शिकलेले लोक आहेत, ग्रॅज्युएट आहेत, त्या काळी त्यांना भरपूर पगार होता. विल्यम टिंडेल हवं तर तसंच आयुष्य आरामात शानो शौकीन ह्यामध्ये आपलं जीवन जगू शकला असता. परंतु येशू म्हणतो गव्हाचा दाना जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटा राहतो आणि पडून मेला तर तो पुष्कळ पीक देतो. एक ओझं विल्यम टिंडेल ह्याच्या आयुष्यात त्याला मिळालं आणि ते ओझं म्हणजे जितकं निगडीत मी देवाशी झालो आहे बायबल वाचून, मला लॅटिन येतं हे माझं भाग्य आहे, परंतु लोकांना त्यांच्या बोलीभाषेत देवाचं पवित्र शास्त्र मिळालंच पाहिजे. आणि म्हणून तत्कालीन जे सत्ताधीश होते म्हणजे राजा आणि तत्कालीन कॅथोलिक चर्च यांच्या विरोधात जाऊन विल्यम टिंडेल यांनी त्याच्या आयुष्याचा उद्देश हा केला की पवित्र शास्त्र हे लोकांना त्यांच्या भाषेत मिळालंच पाहिजे. आता ह्यामध्ये चर्चचा स्वार्थ काय होता? चर्चचा स्वार्थ कशामध्ये बरं? की लॅटिन भाषेतच ठेवायचं हे तेव्हाचे कॅथलिक चर्चचं धोरण होतं. लॅटिनमध्येच बायबल ठेवायचं आणि लोकांना त्यांच्या भाषेत इंग्लिशमध्ये पवित्र शास्त्र उपलब्ध करून द्यायचं नाही. आणि जो कोणी त्यासाठी झटत होता त्याला सर्वांसमोर भर चौकात उभं जिवंत जाळण्यात येत होतं. असं का? कारण की मग चर्च आपली सत्ता चालवणार कशी?
पवित्र शास्त्र फक्त चर्चचे जे पाळक आहेत, चर्चचे जे पोप आहेत त्यांनाच वाचता यावं हा त्यांचा हेतू होता, कारण की त्या हिशोबाने चर्च आपलं वर्चस्व गाजवत होतं. लोकांना ते म्हणत होते की आम्ही तुम्हाला देवाच्या निगडीत नेत आहोत, म्हणून आम्ही मोठे आहोत आणि आम्हाला तुम्ही आर्थिकरित्या डोनेशन किंवा एक इंडल्जन्सीस जे तेव्हाचे होते ते देऊन आम्ही तुमची जागा स्वर्गात नक्की करू. असे लोकांकडनं पैसे लुबाडण्यात तत्कालीन चर्च जाणलं जात होतं. अभ्यासानंतर त्याचं जे शिक्षण झालं विल्यम टिंडेलचं, त्यानंतर तो पुन्हा आपल्या घरी गेला आणि घरी गेल्यानंतर जॉन वॉल्श या व्यक्तीच्या घरी तो राहिला. जॉन वॉल्श ह्याचे लेकरं होते आणि त्या लेकरांचं ट्युशन घेण्यासाठी विल्यम टिंडेल याला जॉन वॉल्शने घरी ठेवून घेतलं. आता जॉन वॉल्श हा कॅथोलिक चर्चचा एक खूप मोठा नावाजलेला व्यक्ती, ज्याच्या घरी अनेक बिशप्स, अनेक पाळक यांची येणं जाणं असायचं आणि त्यांना जेवणासाठी, नाश्त्यासाठी वगैरे तो घरी बोलवत असायचा. आता दुर्दैव की सुदैव असं की त्याच ठिकाणी विल्यम टिंडेल हा देखील होता आणि त्याला या पोपबद्दलची आणि जे पाळक त्याच्या खालोखाल आहेत आणि कॅथोलिक चर्चची सत्य परिस्थिती काय आहे आणि कसे हे लोकांना लुबाडतात हे माहिती होतं. तर अनेक जे लोक कॅथोलिक पाळक वर्ग वगैरे जे येत होते त्यांच्याशी अनेकदा त्याचे भांडणं व्हायचे आणि अनेकदा ठिणग्या उडायच्या, असं अनेकदा व्हायचं. आणि एकदा तर इतक्या टोकाला गोष्ट गेली, खूप वाद वाढला आणि तिथे कॅथोलिक बिशप आले होते. ते म्हटले की पोप्स लॉज अँड चर्च ट्रेडिशन आर नो मोर ॲज इम्पॉर्टंट ॲज गॉड्स लॉज. म्हणजे पोपचे जे तत्व आहे आणि चर्चचे जे विधी परंपरा आहे हे देवाच्या नियमांपेक्षा श्रेष्ठ आहेत. कॅथोलिक चर्च आणि संपूर्ण जे पोपच्या खालोखाल जे पाळक वर्ग काम करत होते त्यांची मनस्थिती आणि कुठल्या प्रकारे ते कार्य करत होते हे एका वाक्यातून आपल्याला समजून येतं. चर्चमध्ये ज्या विधी, ज्या परंपरा होतात, आम्ही पाळक वर्ग जे तुमच्यापेक्षा उच्च आहो, तुम्ही सामान्य लोकांपेक्षा उच्च आहो, हे योग्य आहे. आणि पोपचे कायदे नियम हे देवाच्या नियमशास्त्राहून वर आहे, असा बिशप त्या ठिकाणी विल्यम टिंडेलला सांगतोय. पण तू विल्यम टिंडेलने याचं काय उत्तर दिलं? तो म्हटला, मी पोप आणि त्याच्या नियमांचा धिक्कार करतो. जर देवाने मला सहाय्य केले तर काही वर्षातच मी असं काहीतरी करीन की नांगर चालविणारे साधे शेतकरी आणि त्यांची मुलं हे तुमच्यापेक्षा अधिक पवित्र शास्त्र जाणतील. इतकं मोठं आव्हान विल्यम टिंडेल करतो आणि ते देखील चर्चमधल्या एका मोठ्या पाळकाला, जॉन वॉल्शच्या घरी तो हे आव्हान करतो. तुम्ही जे इतके वर्ष पवित्र शास्त्र अभ्यासलेले आहात, मी असं काहीतरी करणार पवित्र देवाच्या साह्याने की मी पवित्र शास्त्र लोकांसकडे उपलब्ध करून देणार आणि लोक ते पवित्र शास्त्र वाचून तुमच्यापेक्षा अधिक पवित्र शास्त्र त्यांना कळेल देवाच्या साह्यतेने. इतकं मोठं आव्हान विल्यम टिंडेलने तत्कालीन सत्ताधीशांना केलेलं आहे. आता टिंडेलच्या अशा आव्हानांमुळे चर्च टिंडेलला धोका म्हणून पाहू लागलं. टिंडेल पवित्र शास्त्राचे भाषांतर पूर्ण करू शकेल का? का चर्च आणि चर्चचे जे सत्ताधीश लोक आहेत ते त्याला आधी धरून नेतील? इंग्लंडमध्ये इतके हजारोने लोक आहेत, आव्हान तर केलेलं आहे, पण विल्यम टिंडेल सर्वांना पवित्र शास्त्र पुरवणार कसे? त्याच्याकडे इतकं आर्थिक मदत त्याला आहे का? पैसा त्याच्याकडे आहे का? विल्यम टिंडेलचा आपल्या रोजच्या जीवनामध्ये, रोजच्या ख्रिस्ती जीवनामध्ये, रोजच्या ख्रिस्ती बोलीमध्ये इतका प्रभाव आहे आणि तुम्हाला माहीत देखील नाही. तर तो प्रभाव कसा आहे? आणि शेवटी आपल्या हातात जे पवित्र शास्त्र आहे त्याची किंमत काय आहे हे आपण पुढच्या भागात पाहूया. परमेश्वर करो या अशा क्रांतिकारकांच्या आयुष्यामुळे आपल्याला अधिक आणि अधिक देवाच्या राज्यासाठी झटण्याचं मार्गदर्शन मिळो, प्रेरणा मिळो. आमेन.